श्री स्वामी समर्थ आहे. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की उद्या आहे मोहिनी एकादशी. तर घरामध्ये पूजापाठ कशी करायची, त्याचबरोबर मोहिनी एकादशीला मोहिनी हे नाव कसं पडलं याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणकोणत्या सेवा, कोणता मंत्र म्हटला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिन्यामध्ये 2 एकादशी असतात आणि वर्षामध्ये 24 एकादशी असतात. तर आता उद्या जी एकादशी आहे ती आहे मोहिनी एकादशी. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्ही उद्या लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस पूजा करायला लागतात त्यावेळेस तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सेवा करायची असते. तर आपल्या सगळ्यांना माहिती की कोणतीही एकादशी आली तर एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडलं नाही जात, मंजुळा सुद्धा तोडली जात नाही. तर तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशीच मंजुळा तुळशीचं पान तोडायचं आहे. म्हणजे तुम्हाला उद्या सेवा जर करायची असेल तर तुम्हाला आज तुळशीचं पान हे तोडायचं असतं. तर तुळशीचं पान कसं तोडायचं सगळ्यांना माहिती आहे. तुळशीचं पान तोडल्यानंतर म्हणजे आजच एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीचं पान तोडायचे आहेत. मग तुम्ही 11 असतील, 21 असतील, 108 असतील, म्हणजे भगवान विष्णूंना अर्पण किती करायचे तुळशीचं पान ते तुमच्यावर आहे. तर उद्या एकादशी, तर पहिलं जे काम करायचे, आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या चरणावर 11, 21 किंवा 108 तुळशीचे पानं अर्पण करायचे आहेत. तुळशीचे पानं अर्पण करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता ते सांगते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या दोन्ही मंत्रापैकी एक मंत्र म्हणत तुम्हाला एक तुळशीचं पान भगवान विष्णूच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी खूपदा सांगत आहे की उद्या तुम्हाला तुळशीचे पान तोडायची नाही आहे. तुम्हाला आदल्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीचे पानं तोडून घ्यायचे आहेत. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला घरामध्ये काहीतरी गोड बनवायचं आहे, म्हणजे खीर बनवायची आहे. भगवान विष्णूंची सेवा जर करत असाल तर लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे. म्हणजे भगवान विष्णूंची कृपा जर आपल्याला असावी वाटत असेल तर लक्ष्मी मातेची सेवा ही करावीच लागते. तर लक्ष्मी मातेची सेवा म्हणजे काय करायचं आहे, जी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो आहे तो फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि फोटो स्वच्छ करत असताना किंवा मंत्र म्हणत पूजा करायची आहे, म्हणजे फोटोची सुद्धा. तर ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्र म्हणत तुम्हाला फोटोची पूजा करायची. ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. पूजा आपल्या सगळ्यांना माहिती की लक्ष्मीचं ते आसन आहे. श्रीयंत्र जर घरामध्ये असेल तर तुम्हाला उद्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सुद्धा करावं लागणार आहे. कुंकुमार्चन कसं करायचं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरी एकदा सांगत आहे की तुम्हाला जेवढे मंत्र आहेत तेवढे मंत्र तुम्हाला 16 वेळा किंवा जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला मंत्र म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. ते झाल्यानंतर जे ते कुंकू आपण कुंकुमार्चन म्हणजे श्रीयंत्रावर जे कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू स्वतःच्या कपाळी सुद्धा लावायचं आहे. ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे आपल्याला लक्ष्मी मातेची सुद्धा कृपा राहावी, त्याचबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा कृपा राहावी, यासाठी ह्या सेवा आहेत. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोहिनी एकादशी हे नाव का पडलं मी तुम्हाला सांगते. असं धर्मग्रंथानुसार असं म्हटलं जातं की एक कथा आहे, ती कथा मी तुम्हाला सांगते. असं म्हटलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून एक अमृत कळश बाहेर आला. तो अमृत कळश आपला व्हावा यासाठी राक्षस म्हणजेच दानव आणि देवामध्ये एक युद्ध सुरू झालं. देव आपल्या भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना प्रार्थना केली की जी झालेली घटना आहे, म्हणजे दानव सुद्धा अमृत कळश घेण्यासाठी व्याकुळ आहेत. त्यावेळेस भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं, म्हणजे राक्षसांचं लक्ष त्यांच्याकडे यावं यासाठी मोहिनी रूप भगवान विष्णूने धारण केलं. त्या दिवसालाच मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं. तर तुम्हाला समजलं असेल मोहिनी एकादशी हे नाव का पडलं. म्हणजेच भगवान विष्णूंची सेवा जर तुम्ही केली तर म्हणजे मोहिनी एकादशीचं नाव हे भगवान विष्णूमुळेच पडलेलं आहे, कारण की भगवान विष्णूंनीच मोहिनी रूप हे धारण केलं होतं. तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आहे. म्हणजेच तर तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण जर करणं नाही झालं तर तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. तो म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. असं म्हणत तुम्हाला 108 वेळा
एक माळ जप करायचा आहे। ते झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की उद्या काहीतरी गोड सुद्धा दाखवायचं आहे, एखादं फळ का होईना तुम्हाला आपल्या देवांना दाखवायचं आहे, भगवान विष्णूंना दाखवायचं आहे। त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या सगळ्यांना माहिती की संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या तुळशीच्या तिथं सुद्धा एक दिवा लावत असतो, म्हणजे दिवाबत्ती करत असतो। त्याचबरोबर आपला जी प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण एखादा दिवा लावत असतो। म्हणजे गुरुवारी तुम्ही ह्या सेवा करत असतील तर उद्या सुद्धा एकादशीच्या निमित्ताने सुद्धा तुम्हाला तुळशीच्या ज्या ठिकाणी तुळशी आहे त्या ठिकाणी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे। संध्याकाळी नक्की तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी तुम्हाला तुळशीच्या रोपा ज्या ठिकाणी तुळस आहे त्या ठिकाणी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। दिवा लावत असताना त्याच्यामध्ये फुलवात करून लावा किंवा 2 वाती केला, 2 वाती एकत्र करून लावला तरी चालेल। तर त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर आपला जी प्रवेशद्वार आहे, सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही दरवाजातूनच येत असते, प्रवेशद्वारातूनच येत असते, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा। तो सुद्धा दिवा जसं तुम्ही तुळशीच्या रोपापाशी म्हणजे तुळस ज्या ठिकाणी त्या ठिकाणी लावलेला आहे तसंच तुम्हाला प्रवेशद्वाराच्या तिथं सुद्धा लावायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला आपल्या घरासाठी सुख समृद्धीसाठी लावायचा आहे। आणि दिवाबत्ती करत असताना आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथं सुद्धा उदबत्ती असेल, धूप असेल लावायची आहे। आणि तुळशी माता जिथं आहे आपले ज्या ठिकाणी ते रोप आहे तुळशीचं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला धूप उदबत्ती दाखवायची आहे, म्हणजे अर्पण करायचे। ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। उद्या नक्की तुम्ही सेवा करा तुळशीच्या पानाची। जर तुम्ही सेवा केली तर खरंच घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे। आणि जे तुम्ही नैवेद्य दाखवणार आहेत त्या नैवेद्यावर सुद्धा तुम्हाला तुळशीचं पान हे अर्पण करायचं आहे। अशा रीतीने मोहिनी एकादशीची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे। माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।